सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे व्याख्यानमाला 2024चे आयोजन. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वतर्फे व्याख्यानमाला 2024चे आयोजन 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचे हे 20वे वर्ष असून या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प काल अभिनेते स्वप्नील जोशी यांच्याशी मनमोकळ्या गप्पांनी शुक्रवारी 2 फेब्रुवारी 2024ला रंगले. वृत्त निवेदिका अनुपमा खानविलकर ह्या त्यांना रसिकाच्या मनातील प्रश्नांनी बोलत होते. यावेळी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मुलाखतीदरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी यांनी काही विषयांवर चर्चा केली. मी जरी शिफ्ट झालो असलो तरी अजूनही गिरगावकर आहे. गिरगावने मला खूप काही दिलं आहे. रामानंद सागर माझ्यासाठी गुरु होते. त्यांची रोल समजवण्याची पद्धत खूप वेगळी होती. कृष्णाच्या भूमिकेवेळी भेटणारी लोक माझ्या पाया पडायचे. मला देव समजायचे. मला ते आवडत नव्हते, पण रामानंद सागर यांनी मला समजावलं, ते तुझ्या नाही तर कृष्णाच्या पाया पडतात. मी आजही घरात एक सामान्य मराठी माणसासारखा जगतो. मी घरातलं काम करतो. घराबाहेरील मी स्टार असतो. मी स्वप्नील जोशी या सेलिब्रिटीकडे काम करतो आणि घरी आल्यावर सामान्य स्वप्नील जोशी असतो. मी फक्त 18 सिनेमात काम केलं आहे. मला रोमॅन्टिक रोल आवडतात. प्रेम, रोमांस ह्यातच सुख आहे. ते मला आवडतं. माझ्या सर्व हिरोईन्स माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मला किंवा त्यांना खूप गॉसिपला सामोरं जावं लागतं. पार्ट एंड पार्सल ऑफ लाईफ आहे हे. मी आता निर्मिती क्षेत्रात येत आहे, त्यामुळे मला आता निर्मात्यांची टेन्शन समजायला लागली. मीही आता समंजस झालो. माझी बायको आणि माझे आईवडील एकत्र फॅमिली आहोत. मी मुंबईत असेन तर सकाळी किंवा रात्री तरी दोन्ही मुलांबरोबर काही वेळ घालवणे कटाक्षाने पाळतो. सई तामणकर सारखा ग्लॅमर आणि स्क्रीन प्रेझेन्स माझ्या माहितीत मराठी दुसऱ्या हिरोईनला नाही. मुक्तासारख्या ताकदीची नटी माझ्या माहितीत दुसरी मराठीमध्ये नाही. जी स्क्रीनवर उभी राहिली ते तुमचं दुसरीकडे कुठे लक्षच जात नाही. तुम्ही खेळवून ठेवते ते तुम्हाला तुमच्या कामात. सोनाली कुलकर्णी सारखी अत्यंत हार्डवर्किंग मुलगी माझ्या माहितीत मराठीमध्ये दुसरी नाही. छोटी सोनाली माझ्या कंटेम्पररीज बद्दल बोलतो मी. त्यामुळे अमृता खानविलकर सारखी मल्टीटास्किंग करणारी मुलगी माझ्या माहितीत नाही, जी एका वेळी 10 गोष्टी करू शकते आणि त्या 10 गोष्टी उत्तम करू शकते. सो मला असं वाटतं प्रत्येकीचं आपापलं एक बलस्थान आणि ती बलस्थानं घेऊन त्या चित्रपटामध्ये येतात. आणि मी खूप भाग्यवान आहे की मला या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि खूप मजा आहे त्यांच्याबरोबर काम करताना. आणि वी आर ग्रेट फ्रेंड्स ऑफ स्क्रीन आणि ते ट्रान्सलेट होतो ऑन स्क्रीन. आणि मुक्ता आणि तुझी तर केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की म्हणजे लोक म्हणायचे की तुम्ही लग्न केलंय वगैरे अशा टाईपमध्ये. म्हणजे तुला फोन येणं, मेसेजेस होणं, ते मला वाटतं खूप ते किस्से तुझे रंगलेले. म्हणजे मुक्ताच्या वाढदिवसाला मला आणि माझ्या वाढदिवसाला मुक्ताला किमान 50